आणि मी तुम्हाला बोललो होतो खाली खाली मासे आहेत, पण ते मासे कसले आहेत माहिती आहे? हे बघा, पण तारली आणि पेढे मिक्स आहेत ते 300 रुपयाला दिलेले आहेत. त्याचं डील खूप चांगलं आहे, कारण तारली मोठ्या साईजची तारली मस्त एकदम असे कडकडीत. तर चला जमा करूया आणि नेऊन देऊया. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये. मित्रांनो, आज होणार आहे सवनाळ्याची, बांगड्याची, डोमाची, तुफानी मासेमारी. मित्रांनो, खूप दिवस झाले व्हिडिओ टाकत नव्हतो, कारण खूप बिझी शेड्यूल होतं. रोज यायचो धंद्याला, रोज यायचो, पण मला एडिटिंगला कुठे टाईम मिळायचा नाही किंवा काही नाही विषय. आणि सकाळचं ताण असल्यामुळे काय व्हायचं की सगळी धांदल धावपळ, आणि जवळच्या जवळ धंदा करायचो आणि चांगला रिपोर्ट होता. तर आता आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये, म्हणून मुद्दाम म्हणून व्हिडिओ बनवतो. आणि आता जे ताण आहे ते संध्याकाळचं ताण आहे त्याच्यामुळे. आणि आता थोड्याच वेळात आपण जाळी वगैरे मारायला घेणार आहोत. पण अशाच मासेमारीचे व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. खरोखरच सांगते, डबल आणि कमाल व्हिडिओ याच्या पुढे येणार आहेत. आणि आजपासून कंटिन्युअसली व्हिडिओ हे रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती येणार आहेत. तर नक्कीच मासेमारीची आवड असेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक आणि शेअर नक्की करा. चला व्हिडिओला लगेच चालू करूया. मित्रांनो बघा, सूर्य अजून खूप असा वरती आहे आणि आजूबाजूला सगळीकडे बोटी दिसत आहेत. माझ्या मते सुरमई पुन्हा मिळायला चालू झाली. कदाचित तर सुरमई जर मिळाली आजच्या दिवसाला, उद्या सकाळी काय रिपोर्टची बातमी असेल, तर नक्कीच आपण सुरमईसाठी पण लगेच आपण ट्राय करणार आहोत. पण त्या अगोदर आपण बुडाव पद्धतीच्या मासेमारीसाठी आलो आहे. तर हा जो गोंता आहे आपण जो सुरमईच्या जाळ्यांवरती घालायला बनवला, कारण जाळी करपता नाही म्हणून. कारण ऊन जेव्हा पडतं ना, तेव्हा हे जरा जाळं वेगळ्या प्रकारचं आहे बघा. हे लवकर कोरम होतं बघा, एवढं बारीक आहे, हे लवकर कोरम होतं. त्याच्यामुळे आपण त्याच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून हे झाकून ठेवलेलं आहे. तर चला जाळी मारायला घेऊया आणि नंतर मग नक्कीच एक वेगळा एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न असते. तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली बघा. मित्रांनो, बावटा सोडलेला आहे आणि त्यानंतर हे जाळ्याचं टोक आहे आणि मुन्नाच्या हातामध्ये मुन्ना दाखव जरा. हे गोलटे म्हणजे वजन लावलेलं असतं, एक्स्ट्रा वेट असतं. त्याच्यामुळे काय होतं की जाळी आपली एकदम समुद्राच्या तळापाशी जातात आणि त्या साईडला पूर्ण गोलटे ठेवलेले आहेत. तर चला आपण आता जाळी भरायला घेऊया. ते बघा, गोलटं सोडल्यामुळे काय होतं की डायरेक्टली जे आपलं जाळं आहे ते एकदम सी बेडपर्यंत म्हणजे एकदम बॉटमपर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर त्याला मासे मिळण्याचे चान्सेस खूप असतात. आणि बुडाव पद्धत का म्हटली जाते, कारण पूर्ण बुडवला जातो माग पाण्यामध्ये, म्हणून माझ्या मते बुडाव म्हटला जातो त्याला. चला आपण थोडं करून मारायला घेऊया. हे आहे वरलागचं जाळं. मित्रांनो, आपण जेव्हा सुरमईच्या मासेमारीसाठी जेव्हा जायचो तेव्हा एक गोष्ट आपण नोट केली की पहिलं एक जाळं झाल्यानंतर बावटा सोडला जायचा. पण आता याला असं नाही आहे की याच्या टोकालाच पहिला बावटा बांधला जातो, आणि कारण मध्ये याला बावटा नसतो. तर एकच बावटा आपण फक्त सोडणार आहोत, त्यानंतर मग शेवटला सगळ्यात हाताळ लावणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आपली सगळी जाळी मारून झालेली आहेत व्यवस्थित आणि सूर्यास्त होत आला आहे आणि वातावरण बघा काय क्लासिकली झाले वातावरण. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला मुद्दाम. हे जे पांढरे डॉट दिसत आहेत ना, हे बघा, हे कुठे गेला तो खाली. हे लय डेंजर, लय डेंजर म्हणजे एवढे डेंजर आहेत नाही. हाताला लागलं ना तर भयंकर खाद उठते. म्हणजे जेली फिश कसा असतो त्यासारखीच अशी खाद उठते हाताला. तर त्याच्यापासून खूप सावध राहावं लागतं मित्रांनो. यासाठी बॅटरी वगैरे जे काय आपलं असेल बोटवरती ते हे पाहिजे, प्रखर पाहिजे. चुकून हाताला लागला तर हात जळजळतात नंतर किंवा चोमतात. आम्हाला 2-3 वेळा जेलीफिश मिळालेत, पण त्यामध्ये मासे पण मिळाले, त्याच्यामुळे एवढं काय वाटायचं नाही. चला आता थोडा वेळ आपण आराम करूया मस्त आणि त्यानंतर जाळी ओढायला घेऊया. मित्रांनो, हे बघा, याचा उपयोग काय होतो माहीत आहे? याचा उपयोग जो आहे तो जाळी जेव्हा आपण वाटवत असतो, जेव्हा मासे मिळतात तेव्हा या बोटांमध्ये आपण याला घालायचं. म्हणजे याला आपण बोटच म्हणतो. हा एक प्रकारचा फुगाच आहे, पण तो बोटाच्या शेपमध्ये आहे परफेक्ट, आणि त्याच्यामुळे हाताला कात्रे पडत नाही. बघा आता माझ्या हाताला बघा वाटून कात्रे पडलेले, तसे कात्रे पडत नाही. हे बरं पडतं. जेव्हा जास्त मासे मिळतात तेव्हा याचा उपयोग आपण नक्कीच बोटवरती किंवा जाळी मासे वाटवताना म्हणजे मासे जाळ्यातनं सोडवताना केला जातो. मित्रांनो, रात्रीच्या 7:20 झाली. आम्ही रेग्युलरली 6:15लाच घ्यायचो, पण आज पुन्हा बोलला थोडासा तांबूस मावळूच आहे पूर्णपणे आणि त्यानंतर मग घेऊया. आता थोडा काळोख पडायला आला आहे आणि रनिंग पण खूप लांबच आहे. तर चला जाळी ओढायला घेऊया आणि मध्ये जे काही येईल ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे तुम्हाला
वेगवेगळे मासे आज नक्कीच बघायला मिळतील. आणि तुम्हाला सांगेन मी आज कोणते कोणते वेगळ्या प्रकारचे आपल्याला मासे मिळतात ते आज तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेन. तर चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया, अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा. मित्रांनो बघा, अर्ध्यापेक्षा जास्त जाळी ओढून झालीत आणि आम्ही थोडेसे मासे वाटून घेतलेत आणि बाकीचे आहेत ते सगळे जाळ्यांमध्ये आहेत. ॲक्च्युली जाळी ओढून घेणार नव्हतं, सगळी जाळी वाटूनच येणार होतो, पण विषय असा आहे की जी खालची जाळी आहेत त्याला जास्त मासा पडला होता आणि मधल्या जाळ्यांना जास्त मासा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वरती आता मासे बघायला मिळत नाही आहेत, पण जसं खाली जाल तर तसे मासे जास्त आहेत. तर चला परत एकदा जाळी ओढायला घेऊया आणि बघूया आपल्याला काय काय मिळतं ते. तर मित्रांनो सगळी जाळी आपली ओढून झालेली आहेत आणि बघा मुन्नाने येते मस्तपैकी एक साईजची करली आहे बघा. त्यानंतर एक होमा, ह्याला आरकुट म्हणतो. हा बघा बांगडा, मस्त साईजचा बांगडा आहे मित्रांनो आजचा. आणि जाळ्यामध्ये भरपूर आहे आणि अजून एक 4 ते 5 प्रकारचे मासे तुम्हाला दाखवायचे ते जाळ्यामध्ये आहेत. आणि जेव्हा वाटून होईल बघा खाली खाली दिसत आहेत, ते जेव्हा वाटून होईल ना तेव्हा नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन आपल्याला काय काय मिळालं ते. नक्कीच सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि आता जाऊया खाडीमध्ये आणि तिकडे आपण वाटवायला घेणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवणार आहे सगळं. तर मित्रांनो खाडीमध्ये आलो आहे आणि जाळी वाटवायला चालू केलेली आहेत आणि जवळपास 2 जाळी, आता 3रं जाळं चालू आहे. आणि मी तुम्हाला बोललो होतो खाली खाली मासे आहेत, पण ते मासे कसले आहेत माहिती आहे, हे बघा ही आरकुट आहेत, म्हणजे याला आरी म्हणतात. तर हेच मासे सगळ्यात जास्त मिळालेत. बांगडे काय 2-3 टोपले बांगडे असतील आणि इतर मासे असतील. तर शेवटला एकदा तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत पप्पांनी बिस्किट आणली, तर बिस्किट थोडंसं खाऊन घेतो आणि नंतर परत कामाला लागतो. तर मित्रांनो रात्रीचे 12:30 होत आलेत, 12:30 झालेत ऑब्वियसली. आणि जाळी भरण्याचं काम चालू आहे. मिळालं काय तर समोर 2 डबके ठेवलेत. एका डबक्यामध्ये बांगडा आहे, एका डबक्यामध्ये पूर्ण करमट आहे. त्यामध्ये मिक्स मासे सगळे, राणे वगैरे सगळे. थोडे सकाळी पुन्हा एकदा दाखवेन मार्केटमध्ये गेल्यानंतर. आणि इकडे बघा खायचे मासे जे असतात ना, करल्या वगैरे, ते याच्यामध्ये ठेवलेले आहेत पप्पानी काढून. तर चला आता डायरेक्टली उद्या सकाळी मार्केटमध्ये भेटूया आणि बघूया आपल्याला काय रेट मिळतो. कारण उद्या सोमवार आहे, तर सोमवारच्या रेट काय धडातलं वाटत नाही. बघूया काय प्लस मायनस ही बाजू होत राहते. चला उद्या सकाळी डायरेक्टली भेटूया. तर मित्रांनो मालवण मार्केटमध्ये आलेलो आहे आणि आपले सगळे मासे मॅनेज करून झालेले आहेत. तारले आणि पेडबे आहेत, खर्चे आणि राणी त्या टोपलीमध्ये काढलेत. इकडे आहेत बांगडे भरलेत 2 टोपले, थोडेसे बांगडे बाकी आहेत आणि इथे फक्त आरकुट बाकी आहेत, म्हणजे काटेरी मासे. आता बघूया किती रेट होतात, काय होतं. मार्केटमध्ये गर्दी तर अजिबात नाही आहे, गिराईक खूप कमी आहे. चला बघूया. एक टोपल ते राणे आणि खर्चे होते ते खपवले. काकीने एक टोपली बांगडा घेतला आणि आता परत याच्यातले फिल करून ठेवलेत या टोपलीमध्ये. तर बघूया आता आपल्याकडे आरी बाकी आहेत आणि हे सगळे मासे जे घातलेले होते खाली ते सगळे बाकी आहेत. तर बघूया आता काय रेटने जात आहेत. कारण 600 रुपये आऱ्याचे आले, आऱ्याचे नाही राण्याचे आणि कर्जाची टोपली होती त्याची 600 रुपये आले. बांगडा एक टोपली 600ने दिला आहे. आता बघूया 500-550ने मागत आहेत, तर कितीपर्यंत अडील होते ते बघूया. आजीला 550ने दिलेली एक टोपली 550ने. तर चला आजीला नेऊन देऊया. तर आता गोडे मासे झालेले आहेत, आता सगळे खाटे मासे म्हणजे तारले राणे बिणे सगळे आहेत ते मिक्स आहेत सगळे मासे. आणि आता आरकुटं राहिलीत, 2 टोपले भरलेत. आता बघूया. मगाशी जे होते ते 550 रुपयाने आपण दिले होते. बांगडे जे 2 टोपले होते ते बघितलं आजीने घेतले. आता बघूया आता किती काय अजून प्राईस मिळते, काय रेट मिळतो आहे. आरकुटांना काय जास्त रेट नसतो, पण आज बघूया, आपल्याला नका आज बघूया. मार्केटमध्ये अजून पाहिजे तेवढी अशी गर्दी नाही आहे, म्हणजे रोज कसं मार्केट पूर्ण भरलेलं असतं आजूबाजून, तशी अजूनपर्यंत काही गर्दी झालेली नाही आहे. आणि तारलीची डील कशी करतो ते बघूया. हळा का तारलीची किती सांगितलं? 400 सगळा मिक्स 400 रुपये सांगितली. तारी पेरी मिक्स, त्यामध्ये डोमा वगैरे कुठेतरी एका जातीत आहे, असं एक दुसरं डोमा आहे आणि थोडेसे पेडबे आहेत. चला बघूया आता किती रुपये येत आहेत. तारली आणि पेडबे मिक्स आहेत ते 300 रुपयाला दिलेले आहे. तसं डील खूप चांगलं आहे, कारण तारली मोठ्या साईजची तारली मस्त एकदम असे कडकडीत. तर चला जमा करूया आणि नेऊन देऊया. तर मित्रांनो सकाळचे 7:30 झालेत बरोबर आणि आपले सगळे मासे विकून झालेले आहेत.
आणि मार्केटमध्ये गर्दी नाही. गर्दी कशी ओळखायची माहिती आहे, इथे संपूर्ण गाड्या लागलेल्या असतात ज्या मासे घेणाऱ्यांच्या असतात. त्याच्यामुळे आज लोकल गिराईक आहे, त्याच्यामुळे रेट्स पण नाही आहे माशाला. आणि सगळे आपली डबकी वगैरे आणून ठेवली आहेत गाडीवरती ऑलरेडी. तर हे बघा, आज बीचवरती पण गर्दी खूप कमी आहे. समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे, हे बघा झूम करून दाखवतो एकदम. आज क्लिअर व्ह्यू आहे बघा. तर चला. तर मित्रांनो, फायनली मासे वगैरे विकून झाली आणि आजचा रिपोर्ट तुम्ही बघितला, किती झाला, काय झाला, किती टोपले बांगडा मिळाला, किती टोपले इतर मासे मिळाले व अजून काय काय मिळालं हे पण तुम्हाला दाखवलं मी सगळं सविस्तर. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर 15 दिवसानंतर माझा व्हिडिओ येत आहे. तर नक्कीच सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल, मासेमारीची आवड असेल, पुन्हा पुन्हा सांगतो सबस्क्राईब करून ठेवा आणि हाईप करायला विसरू नका. चला भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.